नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर या भर उन्हात तुमचं स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल कोकणी वारस यावर. तर आता मी मामाच्या गावाला आहे, गांगरे या गावात, आपल्या चिपळूण तालुक्यात आपला छोटासा हा गांगरे गाव आहे. त्या गांगरे गावात आहे मी. तर शिमग्याचा सोहळा सुरू आहे. शिमगा आता आपल्या कोकणात सुरू आहे आणि शिमग्याची सुरुवात सांड भरण्यापासून होते. तर सांड कशी भरते ते तुम्हाला जे दाखवतात आता खाली गेल्यावरती. आता सांड भरायला सुरुवात झाली असेल. आता मी जातोय खाली, बॅग बिग घेऊन जातोय, म्हणजे आता सांड भरून झाली ना का संध्याकाळची आमची इथे गाडी आहे, येते संध्याकाळी एसटी येते. ती एसटी, त्या एसटीने मी परत पोचऱ्यात जाण. उद्या आमच्या आमच्या वाडीत म्हणजे खाडेवाडीत पोचऱ्यात मानाची मानकरी आहेत. मग मानकऱ्यांका पहिली पालखी येते. मग उद्यापासनं मानाची घरा घेऊन झाल्यानंतर मग आमची घरा घेतील. मग त्या आमच्या वाडीतली घरा घेते, म्हणजे उद्या आमच्याकडे देव येणार. तर ती व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलला लवकर येईल. तर ही व्हिडिओ आता आपल्याला बनवायची आहे, आपले सांडभराची. जाऊया पटापट, खाली सुरुवात झाली आहे. तर खेळी आहेत, ती पारंपरिक गाणी कशी म्हणतात ती तुम्हाला दिसेल तिकडे गेल्यावर. खाली बाबा आमचं खाली गेलेत. तर खेळ्यांची पारंपरिक गाणी कशी होतात आणि खाली पूर्ण कार्यक्रम कसा होतो आपला तो आता आपण बघूया गेल्यावरती. तर चला. तर सान काय लांब नाही. सान पहिले जी व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही ट्रॅव्हलिंगची, नसेल बघितलं तर बघा, खालीच आहे सान. खाली मोहल्ला आहे, त्याच्या पुढं ही बामणवाडी आहे मागं, त्याच्या पुढंच इथं कोपऱ्यात सान आहे. सगळे गावकरी इथे जमा झालेले आहेत, सगळ्या वाडीचे. आपल्या गावनंगवाडीपासून भोईवाडी, गावनंगवाडी, जवळतवाडी, नवरंगवाडी, बागडेवाडी आणि आपली जोगलेवाडी, सगळे जमा झालेले आहेत इथे. आता सांड भरायचा कार्यक्रम, सगळ्यांच्या हातात नारळ आहे. पुढे देवाच्या इथे नारळ द्यायला सुरुवात आहे. तर मित्रांनो, आता सांड भरेलच. तर सांड भरताना मला आपल्या एका व्यक्तीची आठवण आली, म्हणजेच आपल्या या गांगरे गावचे शाहीर श्री विष्णू जोगळे यांची, आमचे अण्णाबाबा यांची आठवण आली. म्हणजे त्यांचा आवाज सारखा कानावर असायचा. गणपतीतली गाणी असो किंवा आता खेळ्यांसोबत असो, प्रत्येक धार्मिक कार्यात ते पुढे असायचे. सर्वीकडे खूप उत्साही होते. तर काही महिन्या अगोदर त्यांचं दुःखद निधन झालं आजारामुळे. तर नाहीतर ते आत्ता सुद्धा इथे आपल्या पहाडी आवाजाने सर्व माहोल त्यांनी असं बनवलं असता. तर ते नाही आहेत आता आपल्यात. तर ईश्वरचरणी हीच प्रार्थना, त्यांच्या आत्म्यास सुख शांती लाभो. आणि खूप आठवण येते त्यांची. तर सारखे पुढे असायचे सर्वीकडे. तर असो, आता इकडे असताना सुद्धा त्यांनी देवाची खूप सेवा केली. आता ते आपल्यात नाही आहेत, तर थोडं वाईट वाटतंय. तर चला आपण जाऊया, आपला सांड भरायचा कार्यक्रम सुरू होईल आता. तर अशा प्रकारे जी आपली खेळी मंडळी आहेत सगळी, ही आता स्थानक निघाया सुरुवात झाली आहे. सगळी निघाली आहेत स्थानक जायला. आणि स्थानक गेल्या आता आपला तमाशा होईल. पारंपरिक जी गीत आहेत पूर्वजांपासून ती सादर होतील. पुढे गेल्यावर स्थानक गेल्यावर ती खेळ्यांची थाप पडते. आणि आपण विचारूया आमच्या बाबांना, म्हणजे सांड भरायचा पूर्ण कार्यक्रम कसा असतो, कशासाठी सांड भरते, आणि आपल्या कोकणातली ही पारंपरिक सांड भरायचा कार्यक्रम हा तुम्हाला पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि जी गाणी असतात ना, ती एकदम भारी गाणी असतात. एकदम सूर, ताल आणि सर्व गावकरी मिळून एकत्र जी गाणी सादर करतात, ही सगळी खेळी मंडळी आपली.
सांगायला कशाला आल्या काय आल्या माहितीये का
आता इकडून महाराष्ट्रात जेवायला पाठवून द्या, आम्ही त्यांना सीधा घेऊ. ऐका, हे 100 रुपये गुंतवले आहेत. प्रतीक करंजकर उर्फ भोला यूट्यूब वाले यांच्याकडून 101 रुपयाला देवीसाठी इसके नाम की जरूर सुखी दे. दर केतन सवाल यांच्याकडून 50 रुपयाला देवीसाठी सुखी दे इसके नाम की जरूर द्यायला. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला सांड भरण्याचा कार्यक्रम होता तो पूर्ण झाला आहे. आणि सांड भरायचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगता, सांड भरायचा कार्यक्रम म्हणजे जो रखवालीचा नारळ असतो तो दिला जातो देवाला. देव वर्षातून एकदा आपल्या भेटीला येतो खाली. देवाचा गाभारा सोडून देव आपल्याला भेटायला येतो. घराघरात जाऊन देव आशीर्वाद देतो सर्वांना. तर रखवालीचा नारळ म्हणजे काय, की आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबातील काही माणसं मुंबईत असतात, परप्रांतात असतात, विदेशी परदेशी असतात, तिकडे असतात. तर त्या सर्वांना, आपल्या कुटुंबाला सर्वांना सुखी ठेव, समाधानी ठेव, आरोग्य दे असा गाराणा घालतात. आणि आपला जो हातबेटीचा नारळ असतो दिला जातो. आणि तोच रखवालीचा नारळ सगळे देतात. तिथं सांड भरते तेव्हा. त्यानंतर खेळ्यांची थाप पडते. ती कशी पडली तुम्ही बघितलं असाल. खेळ्यांची थाप म्हणजे आपले देवाचे खेळी आहेत ते आपला तो तमाशा आहे तो सादर करतात सानावरती. तर हा सर्व सांड भरायचा कार्यक्रम असतो. शेवटला देव कुठं कुठं जाणार ते सगळी चर्चा असते. तर तिथे आता चर्चा चालू आहे. तर आता आपण जात आहोत कुठं, पप्पांच्या गावाला. इथं बाजूलाच गाव आहे, मध्येच एक गाव आहे. आणि ह्या साईडला आमचं गांगरे, मध्ये दोनवली, त्या साईडला पोचरा. तर तिकडे आता जातो आहे पप्पांच्या गावाला. का तर सकाळी आमच्या घरी देव येणार आहे. तिकडं देवाने एकदम सुखी ठेवला नाही. इकडचं पण, इकडची पालखी तिकडं, नंतर इकडं परत येणार आहे मी. तर दोन्हीकडच्या पालख्या भेटणार आहेत मला दर्शनासाठी. तर आता जातो आहे तिकडं. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व पारंपरिक व्हिडिओ आणि आपल्या छोटे कॉमेडी व्हिडिओ सर्व येतात. तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.